मल्हार जयकुट मल्हार स्वयंभू ठाण कोरठंच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच भवरगडावर दीपमाळी भंडाऱ्याची शोभा न्यारी भवरगडावर दीपमाळी भंडाऱ्याची शोभा न्यारी पूर्वेला ती दरी टाक्याची देऊळ धर्मनाथाच पूर्वेला ती दरी टाक्याची देऊळ धर्मनाथाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच पुष्पुनवेचा गजघाट काठ्या पालख्यांचा थाट पुष्पुनवेचा गजघाट काठ्या पालख्यांचा थाट भाविक येती दर्शन घेती गुणगाती देवाच भाविक येती दर्शन घेती गुणगाती देवाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच मनोभावे हो भक्ती करा मार्तंडाचं नाम स्मरा मनोभावे हो भक्ती करा मार्तंडाचे नाम स्मरा जाऊया शरण करूया स्मरण गाऊया गीत देवाचं जाऊया शरण करूया स्मरण गाऊया गीत देवाचं कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच कुलस्वामी खंडेरायाच माझ्या कुलस्वामी खंडेरायाच हा घ्या गाठा मला पूजा करायची माझा नाही खरंच माझा नाही खरंच माझा नाही हा काय प्रकार आहे ते तरी सांगा नाही कोणी काही बी बोलणार नाही समधी देव माणसं आहे समधी देव माणसं आहे माझ्या पापाचा पाढा मलाच वाचला पाहिजे मीच पापी आहे चोर आहे या ज्ञानदेवानं देवाच्या दर्शनाला येताना चांदीचा गाठा आपल्या सायकलच्या हँडलला लावला आणि जरा आडोशाला गेला तेवढ्यात मी तो चोरला आणि मी तो चोरून इकला तेव्हापासून माझं मन मला खात होत खंडऱ्या झोपू दिना मी पापी आहे खरंच सांगतो माझ्या घरादाराची पार धूळधाळ झाली बिकाला लागायची पाळी आली माझ्यावर त्यात ही मंडळी सगळी गडावर दिसली तेव्हा गेलो त्याच्या पाया पडलो म्हटलं मी चोर आहे मीच तुमच्या गाठा चोरून निघला मला पोलीसच्या ताब्यात द्या मला मारा आणि खरंच देव माणसं आहे ती हे म्हणले खंडेरायानंच तुला सद्बुद्धी दिली तेव्हा ठरवलं नवा कोरा चांदीचा गाठा करायचा आणि ज्याचा त्याला परत द्यायचा म्हणून म्हणतो अण्णा 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 तुम्हीच तुमच्या हाताने तो गाठा ज्ञानदेवाला द्या ना अण्णा काय का असना या वेळेला देवाचं दर्शन लई छान झालं बघा अरे राम राम अण्णा राम राम झालं देवदर्शन हो छान झालं एकाची काय खबरवात परत यायचा विचार आहे की नाही विचार आहे आता केव्हा येणार तो आणि त्या खंडेरायाला माहित बाबा लेखाला विचार का 5 साला मागे तो आला होता 5 साला मग नाही 4 साला मग आलता मग त्यावेळेसच नवस फेडून घ्यायला हवा होता
नाही नाही, आता आला की आम्ही फेडून टाकू काय. होय होय. पोरांनी नाव काढलं तुमचं, एक नशिबान निघालं तुमचं. अरे 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 काय मला वाटलंच तुम्ही इथंच भेटणार म्हणून. हा? अण्णा आपला सदा येतोय. काय सांगतोयस? अहो फोन आलता तुमच्याकडून उचलेला ना म्हणून माझ्याकडे लावला फोन. अण्णा पुढच्या रविवारी पाठाला येतोय. अरे वा वा वा. देवा खंडेराया पावलास ना बाबा. कवा यायचा ह्यो? सांज व्हायला आली. मी म्हणतो गेलाय कुठे त्यो? पुण्याला. पुण्याला? वय. कशा बाई? अहो दोस्ताला भेटायला. त्याच्या दोस्ताचा फोन आलता ना मग काल. हा. नानाच्या मेवण्याची गाडीच घेऊन गेलाय. त्याला बी घेऊन गेलाय सांगती. आता वापस कसं येणार? येणार आहे दोस्ताची फटफटी घेऊन. ए इकडे 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 काय झालं? इकडे. मी काय म्हणतो, हा. तू काय बोलली का त्याच्या बरोबर? कवा बोलायचं? म्हणजे कवा बोलायचं? बुड तरी आहे का त्याच्या ठाऱ्यावर? आला त्या दिवशी लेटच आला. हा. म्हणलं बाबा चल दर्शनाला गडावर जाऊन येऊ. हा. तर म्हणला मला झोप येते. नाना बी म्हणला झोपू दे त्याला. फॉरेन वरनं माणसं आली की अशी झोपा काढते. एवढी मोठी स्टोरी सांगते ती. ही झाली रविवारची गोष्ट, आज गुरुवार. वय मग वय ना मग. होय. मग तुम्ही काय विचारलं नाही त्याला? कोणी? तुम्ही विचारायचं होतं. कोणी? तुम्ही तुम्ही तू आई आहे ना त्याची? आणि तुम्ही बाप नाही त्याचं. हो पण ते काय त्याच्याकडे बघितलं ना की काय सुचतच नाही. आपण नुसतं बघत राहावं असं वाटतं. तसं पूर्वी तुझ्याकडे बघायचं ना तसं. खरंच बाया काय ताडमाड झाला नव्हतो. जेव्हा बोर्डिंगात गेला तेव्हा 7वीत होता. एकुलता एक पोरग माझं. पुढची सुट्टी सुद्धा कधी राहिला नाही माझ्याजवळ. लय हुशार ना का? हो त्याच हुशारीने घात केला ना. म्हणजे मी म्हटलं शेतीच्या कॉलेजात जाईल, सगळं रानाचं सोनं करेल. पण हा गेला इंजिनिअरिंग साईडला आणि आपली शेती पडली साईडला. साईडला. सदा सदा ए सदा सदा बाई आले का साहेब? आले आले, चला चहा ठेवा. आला सदान कधी आला? आले का आपले सदानंद साहेब? अरे नाही बाबा आले. त्याचीच वाट बघतीये आम्ही. रे नाना काय जाताना तुला काय बोलला बिला काय? हा मला म्हणलं संध्याकाळ पतूर येतो म्हणून. आणि तो त्याच्या मित्राच्या गाडीवर येणार आहे. तुम्ही कशाला काळजी करता उगाच? नाही मी म्हणतो कोण आहे त्याच्या संग? हा कोणतरी परांज बेका पटवर्धन नावाचा दोस्त आहे. पण ते जाऊ दे. हा. त्याच्याशिवाय आणि काय बोलला काय तुझ्या बरोबर? कशाबद्दल? असं ना बरं आता 4 दिवस झाले बघ त्याला येऊन. गडावर बी गेला नाही दर्शनाला म्हणून म्हणलं र. अण्णा साधा आणि गडावर. अहो परवा मी त्याला बोललो की गडावर जाऊ तर मला कसा म्हणला माहिती का? काय? माझा देवा बिवावर विश्वास नाही, माहितीये ना तुला. अरे देवा 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 देवाच्या गावात राहून हे असं वय ना. बाई बाई आता मला सांग, तो इथं राहून काय करणार आहे? आणि तो कशाला राहील ना इथं? अगं आपल्या अख्ख्या गावात तो एकटाच आहे बरं का एमएस झालेला. अरे वा वा, ही सगळी त्या खंडोबाची कृपा. हा पण हे त्याच्या समोर बोलू नका. झालं आता कसा काय नवस फेडणार आपण? अहो तेच म्हणते मी, कसा फेडायचा नवस? नवस? कसला नवस? अरे बाबा त्याचं शिक्षण पूर्ण झालं की मल्हारी मार्तंडाची महापूजा करण असा नवस बोलले मी. हे त्याला माहितीये का? आता त्याला कसं माहिती असणार? जेव्हा नवस बोलले तेव्हा तो 7वीत होता. मी काय म्हणतो, तू बोल ना त्याच्याशी. आता आला की बोलतो, नक्की बोलतो. बरं चला मी निघतो आता, मला काम आहे. दम दम दम, मी पण येतो तिकडे. आता तुम्ही बी कुठे चाललाय? ते गडावर कीर्तन आहे ना, याला जर उशीर झाला तर गडाला निरोप पाठव, मी येतो खाली. हा चल रे. येतो बाई. येतो का? पोरगा बी बाहेर, बाप बी बाहेर. आता बसते मी एकली वारा बघत.
थांब थांब संजय थांब. गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. चल बघूया. वगैरे काय झालं? चल बघूया. काय झालं काका? गाडी पंक्चर झाली. स्टेपनी आहे. हो आहे ना. संजय बघ. हा बघ. अगदी देवासारखे धावून आलात बघा तुम्ही. नाही नाही चौकी. कोणत्या गावची तुम्ही? काका मी पिंपळगाव रोठ्याचा. अच्छा. अण्णासाहेब शिंदे आहे ना त्यांचा मुलगा सदाशिव. अच्छा म्हणजे देवा खंडोबा रायानंच माझ्या मदतीसाठी तुम्हाला धाडले इथं. सगळी त्यालाच काळजी द्यावा. हो काका त्याला जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्याने तुमच्या गाडीचं टायर पंक्चर केला नसता. अरे देवा खंडोबा कशाला पंक्चर करील. अरे तोच माणसाच्या स्वरूपामध्ये इथं मदतीला धावून येतो. अरे बाबा सारी त्याचीच कृपा आहे बघ बाबाई. त्याचीच कृपा आहे. हो बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राज महाराज की जय. मंडळी, संकट निवारण करणारा देव, संकट निवारण करणारा देव संकटच का निर्माण करतो हा खरा प्रश्न आहे महाराजा. आहे का नाही? हा. पण खरा भक्त हे जाणतो संकट निर्माण करत ते दैव. कोण? आणि संकटाचा निचरा करतो तो देव. कोण? बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 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 विठ्ठल. हो दैव संकट निर्माण करत आणि त्याचा निचरा करतो देव. ते दुःख संपवतो देव. विश्वासराव गुमास त्यांच्या बाबतीत हेच घडलं महाराजा. गावचं कुलकर्णी पण इमाने इद्वारे सांभाळणारा हा विश्वासराव. पण काय सांगू महाराजा, एके दिवशी विश्वासरावाचं दैव फिरलं. चोरीचा आळ आला बिचाऱ्यावर. शिपाई आले, हातापायामध्ये बेड्या ठोकल्या. मला सोडावा, सोडावं मला, सोडावं मला, सोडा मला. दया करा हो, दया करा. अहो कोडभर पाणी द्या, पाणी द्या कोडभर. खंडेराया कल्याण करील तुमचं. पाणी द्या. चल उठ. कसलं आलंय पाणी? पाणी माग तुझ्या त्या खंडूरायाकडे. चल. देवा खंडेराया, तूच वाचव रे मला आता. खंडेराया, तुला माहिती आहे, तुला माहिती आहे मी निर्दोष आहे. खंडेराया मी निर्दोष आहे. तूच वाचव यातून मला. निर्दोष
तुझे लीला आघात खंडेराया, पावलाच खंडेराया, खंडेराया. वाणी 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 वाणी. सालची घटना आहे. विश्वासरावानं निश्चय केला की या ठिकाणी मी खंडेरायाचं मंदिर उभारणार. निश्चय केला आणि त्यानं तो पुराही केला. म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. आणि महाराज 1997 साल उजाडली. शुद्ध चंपा षष्ठीचा दिवस. गगनगिरी महाराजांच्या हस्ते सोन्याचा कळस चढवून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आपण या ठिकाणी जे बसलो आहोत ना, जे कीर्तन ऐकतो आहोत ना, अहो तोच हा परिसर, तोच हा परिसर आणि हाच तो खंडेराय. बोला सदानंदाचा, 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 सदानंदाचा. येळकोट 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 येळकोट. ए सदा यार चल ना पटकन. अरे जेवण झालं की लगेच निघायचंय मला. जेवण? अरे संजय आता तर नाश्ता केलाय, जेवायला बराच उशीर आहे. तू एक काम कर ना, पड ना थोडा. ए मी इथं पडायला नाही आलेलो बरं का. माहिती आहे मला सोडायला आलायस ते. हॅलो, तुला सोडायला पुण्याहून स्वतःची गाडी घेऊन. संजय परांजपे नाव आहे माझं. आणि तुझ्याबरोबर इथे येण्याचं कारण मी तुला सांगितलं होतं, विसरलास? नाही रे बाबा, विसरलो नाही. पण तू मला पुण्याहून इथपर्यंत लिफ्ट देतोयस असंच मला वाटत होतं. त्याच आनंदात होतो मी. त्याच्या बदल्यात मी तुला गप. त्याच्या बदल्यात वगैरे काही नाही. मी तुला सांगितलं होतं की कोरठणमध्ये माझंही महत्वाचं काम आहे, म्हणून म्हणतोय चल पटकन. कुठे आहे? अरे खंडोबाच्या मंदिरात. खंडोबाच्या मंदिरात? हा. का मंदिरात काय काम आहे तुझं? अरे बाबा, मी FTI ला डिरेक्शनचा कोर्स करतोय, हे आठवतंय ना तुला? मग तर यंदा आम्हाला हाऊसेस ऑफ गॉड या थीम वरती फिल्म्स बनवायच्यात. महाराष्ट्रातली देवस्थानं. मी कोरठणच्या खंडोबाची निवड केली आणि माझ्या नशिबानं तू मला भेटलास. म्हटलं प्राथमिक माहिती तर घेऊयात, म्हणजे बाकीच्या तयारीला लागता येईल ना. अरे प्रोजेक्ट सुद्धा सबमिट करायचं आहे ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी संजय. या प्रोजेक्टमध्ये माझा तुला काही उपयोग होणार नाही. अरे यार, तुला तर चांगलं माहिती आहे माझा देवावर बिलकुल विश्वास नाही आहे. अरे पण आय कॅन डू वन थिंग. माझ्या गावातला नाना म्हणून एक अगदी जवळचा मित्र आहे. ही विल हेल्प यू. चालेल? नाना? कोण नाना? ए सदा, आला जो 100 वर्ष आयुष्य. ये इकडे. गुड मॉर्निंग. बद्दल बोलतो. गुड मॉर्निंग. बरं, तुझी ओळख कोण देतो? माझा मित्र संजय परांजपे, पुण्याहून आलाय. आणि हा नाना, बर माझा मित्र. संजय पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्शनवरती एक कोर्स करतो. तर त्यांचा एक स्टडी म्हणून त्यांना एक डॉक्युमेंटरी करायची. तर त्याने ठरवलं की आपल्या गावातल्या कोरठण देवस्थानवरती एक डॉक्युमेंटरी करूया. अरे वा. तर मला माहिती विचारत होता. आता देवाच्या बाबतीत मी काय सांगणार तुला माहिती आहे. तर म्हटलं नाना मदत करेल. तर विचारतो कोण नाना, तेवढ्यात तू आलास. बरं, तुझी मी ओळख करून देऊ का? तू सांगतोय स्वतः? नाही नको, तू न सांगितलेलंच बरं. त्याचं काय आहे संजय राव? एक मिनिट. कोण संजय राव? माझं नाव संजय आहे, नाना राव. एक मिनिट. कोण नाना राव? अरे माझं नाव नाना आहे, संजय. कळलं आता? संजय, ही आमची शाळा जय मल्हार विद्यालय. आमच्या देवस्थानचा एक शैक्षणिक उपक्रम आहे. मी आणि सदा इथेच शिकलो बरं का. पुढे सध्या पुण्याला गेला, इंजिनियर झाला, मग अमेरिकेत जाऊन MS झाला. मी इथेच राहिलो आणि आता सध्या आम्ही याच शाळेत शिक्षक आहे. अरे पण सदा तर देव मानत नाही असंच ना. कसं आहे, मला खात्री आहे आणि मला त्याची फिकीरही नाही बरं काय. कसं आहे, तो पुण्याला गेला, बरीच वर्ष राहिला, तिथे बरंच काही शिकला, त्यात हे सुद्धा शिकला. ते
म्हणतात ना, माणूस आयुष्यभर काही ना काही शिकतच असतो, तशातला प्रकार आहे. पण माझी खात्री आहे, जगण्याच्या या मुक्त विद्यापीठामध्ये त्याचं एक ना एक दिवस नक्कीच प्रबोधन होईल. हा, अशी आशा करूया आपण. आणि बरं का संजय, आम्हाला आमच्या सदाचा खूप अभिमान आहे बरं का. अरे आमच्या शाळेचा विद्यार्थी येतो. आणि एक आमचं संस्थान त्याचा एक जाहीर सत्कार करणार आहे. पण त्याला काही बोलू नको का, हे आमचं टॉप सिक्रेट आहे. आपल्याला देवळात जायचं आता. देवळात गडावरी बाई डोंगरावरी, गडावरी बाई डोंगरावरी, गर्दी भक्तांची भारी गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी. मला बाई देवाचं लागल वेड, मला बाई देवाचं लागल वेड, झर झर चढते हो कोरठणचा गड, झर झर चढते हो कोरठणचा गड, पायरीवरी पहिल्या पायरीवरी, पायरीवरी पहिल्या पायरीवरी, मानते देवाला भारी गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी. कोरठणगडाचा पिवळाच रंग, कोरठणगडाचा पिवळाच रंग, पाहुनी भक्त झाले ते दंग, पाहुनी भक्त झाले ते दंग, दूर करी विघ्न दूर करी, दूर करी विघ्न दूर करी, देव हा साऱ्यांना तारी, गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी. तुम्ही सयाला जाऊन या ग, खंडेरायाला पाहून या ग, तुम्ही सयाला जाऊन या ग, खंडेरायाला पाहून या ग, अंगावरी शालू अंगावरी, अंगावरी शालू अंगावरी, स्वयंभू मूर्ती भारी, गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी. गायकर भक्तांचा काठीचा मान, गायकर भक्तांचा काठीचा मान, बेल्हेकर भक्तांचं मंदिर छान, बेल्हेकर भक्तांचं मंदिर छान, नामदेवाची कवन सारी, नामदेवाची कवन सारी, कृपा त्या देवाची भारी, गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी. गडावरी बाई डोंगरावरी, गडावरी बाई डोंगरावरी, गर्दी भक्तांची भारी, गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी, गबाई मी पाहिला मल्हारी. नमस्कार करतो. सुखात राहा. काय रे पोरा, काय मटण आवडलं नाही तुला? का? नाही म्हणजे तू पोटभर जेवला नाहीस म्हणून म्हणलं. अहो जेवला काय नाही, आता 3 दिवस जेवलो नाही ना तरी चालेल, इतकं जेवलं आता. हा, पण पुढच्या वेळेला जाताना मटणाचा एक छोटासा डबाच भरून घेऊन जाणार आहे, आधीच सांगतोय. छोटा कशाला, चांगला 4 कप्पी भरून देते. आता नेतोस का? 4 कपी कमी वाटला तर गोंद देऊ का भरून? आता सारखं आता एवढं खाल्लंय ना, आता बस. बरं आता नीट सांभाळून जा. हो. परत आलास की इथंच राहायचं. सध्या इथे असो किंवा नसो, हा तुझा तो सिनेमा संपला की तुझं जेवण खाणं सगळं आमच्याकडे. नक्की. अरे अब्बास, मला वाटलं हा गेला की काय. बरी शिडी घे, इनित बघ, होमवर्क कर आणि मग परत ये. बरं. मी आज तुला मदत करायला. हाऊसेस ऑफ गॉड नाही का, वर्गात फर्स्ट येणार बघ तू.
अहो आधी परीक्षा तरी होऊ देत की, त्याच्या आधीच काय निकाल होते नाना मास्तर. मास्तर अरे पण सदा कुठे गेलाय? जेवण झालं माझी गाडी घेऊन गेलाय, तो अजून आला नाही. तो आल्याशिवाय या निरोप समारंभाला काय अर्थच नाही ना. आला थिंक ऑफ डेव्हिल. अरे चल ना संजय, काय विचार काय तुझा? चल, जायचं नाही तुला? आता असं काय बोलतोयस? तूच सत्याची गाडी पळवून नेलीस. बाई तूच म्हणतीस ना रानातला मेवा दे म्हणून, त्याला मळ्यात गेलो होतो आणायला. चला उशीर होतोय. चला चला येतो अण्णा. ये चल जेवायला घे जेवायला घे. येतो येतो. भारी आहे. पण पोचला तर का रे संजय पुण्याला? काय आयडिया नाही रे नाना, मला म्हटलं होता पोचल्यावर तुला फोन करतो, पण फोन लागत नसतं. इथे नेटवर्कचा सॉलिड प्रॉब्लेम आहे. बस ए भारी माणूस आहे, मस्त एकदम, आपल्याला आवडला. चांगला पोरगा आहे. नाही SSC ला होता ना तेव्हा शाळेत पहिला आला होता तो. फिल्म मेकर व्हायचं म्हणून ग्रॅज्युएट झाल्यावर या साईडला वळला तो. पण आमची दोस्ती पहिल्यासारखीच आहे. तुला खरं सांगू का, तू यायला पाहिजे होतं राव त्याच्याबरोबर मंदिरात. मी कशाला यायला होतं? तुला माहितीये ना मी देव मानत नाही, मग मंदिरात येऊन काय करू मी? अरे तू देव मानत नाही म्हणून काय खंडोबा रायाने तुला देवळातून हाकलून दिलं असतं का? कोण खंडेराय? कोणी बघितलंय नाना? तू बघितलंयस? नाही आता मला सांग, तू बघितलंयस का? सांग ना, बघितलंयस का? नाही बघितलंस ना? नाना अरे आता माणूस चंद्रावर गेलाय, विज्ञान युग आहे हे. कधी कळणार आहे तुम्हा लोकांना? अरे जे डोळ्यांना दिसतं ना ते सत्य आहे, बाकी सगळा कल्पना शक्तींचा खेळ आहे. माझं ऐक, गॉड इज मॅन मेड. मानवाची निर्मिती आहे, आणि मानवाची अशी निर्मिती आहे की जी तो दुसऱ्याला दाखवू शकत नाही. आहे का नाही कमाल? बघ सॉरी, म्हणजे तुला पटत नसेल कदाचित, पण माझा याच्यावर विश्वास आहे. जे डोळ्यांना दिसतं ते सत्य. हा आता अर्थात कोणी जर विश्वास ठेवत असेल, मानत असेल, तर माझी काय त्याला आडकाठी नाहीये, कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तसं मी स्वतंत्र आहे. मग मी जर देव मानत नाही, माझा या गोष्टींवर विश्वास नाही, तर तुम्ही लोक का फोर्स करता मला? मला कळत नाही. अरे तू रागवतो कशाला? ठीक आहे तू देव मानत नाही, पण बाईचं काय? बाईने नवस केला माहिती ना तुझ्यासाठी, की तुझ्या हातनं खंडोबा रायाची महापूजा करेन म्हणून. तिचं काय? तिला मानतोस ना तू? अरे कमीत कमी तिच्या करता तरी चल. नाही ना, हे ब्लॅकमेलिंग झालं, याला काय अर्थ आहे काय? म्हणजे बाईला नाराज करणार तू? तसं नाही रे. तुला कसं समजावून सांगू? तुला कळत कसं नाही रे? बरं चल आता उशीर झालाय, चल आता अंधार होईल, सूर्य मावळतीला आलाय. काय बोललास? काय म्हणालो? अरे काळोख पडेल, सूर्य मावळतीला आलाय, चल उठ. बरोबर बोललास, प्रत्यक्ष बघून बोललास, पण बरोबर बोललास. बरोबर बोललास, पण खरं बोललास का रे? म्हणजे खरंच मावळतो का रे सूर्य? हे बघ, तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे की सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही. काय खरं म्हणजे आपली पृथ्वी फिरते आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सूर्य मावळला, सूर्य उगवला. हा प्रत्यक्ष दिसतं पण तसंच. पण आपलं विज्ञान काय सांगतं? काही उपयोग नाही तुम्हाला लोकांना समजून, तुमच्या कधीच पल्ले पडणार. चल राहते, चल उठ. सदा, ए सदा, अरे ऐक ना. अरे अरे आम्ही तुला काय शिकवणार? तू एवढा शिकलेला आहेस ना, आता एवढंच सांग आम्हाला, आम्ही काय करायचं? अण्णा मी काय सांगणार याच्यामध्ये? हे बघ बाई, माझं काय म्हणणं आहे की आता मी ऑफिससाठी पुण्याला 4 दिवसांनी जाणारच आहे. मी गेलो की बेलाशेक करा ना पूजा, माझं काहीच म्हणणं नाहीये. देवाला फसवून? अरे तुझ्या हातनात मी पूजा करन असं नवस बोलली आहे देवाला. अरे तू जर पूजेला नाही तर कसं होईल? मला तर आता भ्याच वाटायला लागलंय. रातची झोपच उडली आहे माझी. बाई अगं कसली भीती वाटते यामध्ये तुला? अण्णा माझं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. मी गेल्यानंतर पूजा करा, पण माझ्यावर सक्ती का? आम्ही कुठे सक्ती करतोय? अरे बाबा, देवाच्या आशीर्वादाचं फळ आम्हाला भरपूर भरपूर भेटलं या. तसाच त्याचा कोप पण असतो या. कसं सांगायचं याला? कसला कोप बीप घेऊन बसलेस ग तू? काहीतरी काय बोलतेस?
मला साधं लॉजिक सांग, माझ्या चुकीच्या वागण्यामुळे तुम्हाला शिक्षा होणार आहे का? असं कधी होतं का? आता आजोबा धडधाकट होते ना, त्यांना काय त्रास होता? कोणाच्याही धानीमनी नसताना अचानक ते गेले. कोणामुळे गेले? खंडोबाच्या कोपामुळे? मला काय ठावं नाही बघ. देवाची पूजा झाली पाहिजे, बाकी मला काय ठावं नाही बघ. तुम्ही तर समजावून सांगा ना. अरे अरे सदा, अरे क्यों असं जोर जबरदस्ती करून श्रद्धा निर्माण करता येते का? आपलं पण थोडं त्याच्या कलाकाराने घ्यायला हवं ना. तुम्ही काय करायचं ते कर, पण देवाची पूजा झाली पाहिजे एवढंच मला माहिती आहे. बोला येळकोट येळकोट सदानंदाचा. तर बरं का माय बापो, कोर्टांचं हा अख्खा परिसर लई म्हणजे लई पवित्र आहे बरं का. अहो प्रत्यक्ष सदानंदाच्या पदस्पर्शानं, चरणस्पर्शानं आणि वास्तव्यानं ही अख्खी भूमी पावन झालेली आहे. प्रत्यक्ष मल्हारी मार्तंडाचं इथं स्वयंभू देवस्थान आहे, चिरंतन देवस्थान आहे. बरं का मंडळी, एकदा काय झालं, अरे म्हाताऱ्या कुठे चालला सा? पालीला चाललो, देवाला दूध द्यायला. रोजच काम आहे ना का माझं. अरे म्हातारा झालास की तू? द्या इकडं, मी जातो घेऊन. अरे हट, माझं काम आहे ते. अरे माझी सेवा आहे ती. तुम्ही आपली गुरं बघा, मी जातो. खंडोबारा तर मंडळी, हो म्हातार बाबा रोज म्हणजे रोज पालीला जाणारच. वर्षाचे 365 दिवस थंडी नाही, ऊन नाही, पाऊस नाही, पालीला जाणार, खंडोबारायाला दूध व्हायचं आणि वापस परत यायचं. पण बरं का मंडळी, एकदा आखरीच घडलं बघा. ह्यो निघाला पण वाटतच आडला की हो. अहो याच पाऊल पुढे पडनाच. म्हातार बाबा आचारा का बिचारा झाला हो, त्याला सुधरनाच.
करत करत जन्म गेला देवा जन्म. आता नाही झेपत रे देवा, नाही झेपत. हातचं देवा हे शेवटचं. मला माफी कर देवा, माफी कर. देवा मला माफ कर देवा. जन्मभर तुझी सेवा केली देवा. आता वय झालं देवा, मला नाही यायला जमलं देवा. मला माफी कर देवा, मला माफी. उठ वत्सा, उठ. खूप सेवा केलीस तू. आम्ही तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहोत. यापुढे तुला पालीला येण्याची गरज नाही, आम्हीच येणार आहोत. आत्ता तुझ्या सोबतच. चल, तू पुढे, आम्ही मागे. फक्त एकच करायचं, योग्य जागेवर पोहोचेपर्यंत एकदाही मागे वळून बघायचं नाही. चल वत्सा. भक्तांच्या कष्टाची जाण ठेवणारा खंडेराया आणि त्याचा भगत कोर्टाला परत आले, पण इथंच घोटाळा झाला बघा. आलं देवा, आपलं ठिकाण जवळ आलं देवा. काय झालं देवा? देवा देवा मला माफी कर. मी मागं वळून बघितलं देवा, मागं वळून बघितलं. तुम्ही परीक्षा घेतली देवा. देवा मला माफी कर. आता मी काय करू देवा? देवा मी काय करू? तुला यश मिळालंय वत्सा. आपण योग्य जागेवर आलेलो आहोत. खाली बघ. देवा खंडेराया, तू मागे वळून बघितल्यामुळे आम्ही निजधामास जात आहोत. परंतु चिंता करू नकोस. तुझ्या भक्तीमुळे
आम्ही स्वयंभू तांदळा आणि 12 लिंगे या स्वरूपात ह्याच परिसरात कायमस्वरूपी वास्तव्य करून राहू. देवा खंडेराया विठ्ठल 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 हो भंडारा निघाला. काय झालं? भंडारा निघाला. तेव्हापासून तो डोंगर भंडाऱ्याचा डोंगर म्हणून आपण ओळखतो का नाही? अरे मोठ्याला म्हणा ना. आज मी भंडाऱ्याचा डोंगर म्हणूनच आपण म्हणतो का नाही? पर माय बाप काळ लोटला तसं या देवस्थानाकडे समजांचं दुर्लक्ष झालं. कुणी इकडे येणं असं झालं. अशी अनेक वर्ष लोटली आणि गावातला एक गुराखी आपल्या गायींचा कळप घेऊन रोज या रानावर यायचा. सकाळी यायचा, समजा गायीसना चरायला सोडायचा, सांच्याला परत जायचा. पण त्याच्या ध्यानामध्ये एक गोष्ट आली. कंची गोष्ट आली. अहो त्याची एक चांगली दुभती गाय दूधच देईनाशी झाली. अहो हमेशा हंडाभर दूध देणारी गाय दूधच देईना झाली. याच्या मनामध्ये शक आला बर का. याच्या मनामध्ये शक आला. त्याला वाटलं नक्की या गाईचं दूध कोणीतरी चोरून नेतंय. विठ्ठल 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 हर 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 हर. हो यानं ठरवलं या चोराला बराबर पकडायचं, त्याच्यावर पाळतच ठेवायची. आणि बघा ते न पाळत ठेवली आणि बाबा हो त्याला एक चमत्कारच दिसला. तो गुराखी अवाक झाला. त्याच्या तोंडून शब्द फुटना हो. त्यानं वारुळाखाली शोध घेतला आणि महाराज अहो त्याला तांदळा दिसला. त्याला तांदळाचं दर्शन झालं. 12 ज्योतिर्लिंग मल्हारी मार्तंडाच्या स्वरूपात त्याच्या भोरा आले. तो धन्य धन्य झाला. बोला विठ्ठल विठ्ठल. अव छन्नी हातोड्याचा घाव बसल्याशिवाय दगडाचा देव होत नाही. त्यांच्या दगडाचा तुमामासारख्या दगडाचा. पर जो स्वयंभू देव इथं आलेला आहे तो इथं आलेलाच आहे. अहो हा बिनटाक्याचा देव आहे म्हणून हो कोर ठाण आहे. कसं कोर करकरीत ठाण म्हणून कोर ठाण. तर या कोरठाण्याच्या देवस्थानाला आता लई वर्ष झाली. आणि पुढे बघा 1491 साली. किती साली? 1491 साली या ठिकाणी नव देवस्थान उभं झालं. कुणी केलं महाराज? कुणी केलं? त्यांचं नाव आहे विश्वासराव. तर बोला एकदा सदानंदाचा. 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 जय खंडेराया.
अरे सदाराव, आपली दोघांची फेवरेट गरमागरम जिलेबी. चला सोडा दे. नाही आता ना आता तिकडे ठेव ना. अरे नंतर खाऊया ना रे. कसला पसारा मांडून ठेवलाय रे. अरे काय नाही रे, आल्यापासून ना आवरायला वेळच नव्हता मला. ठेव ना तिकडे. खरंच बाबा. नाण्या, हा, तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी. काय? बघा हे. वा. थांबा. हा. चांगलंय. थँक्यू. हळू हळू हळू. ए बाबा, पण हे ऐकायची सक्ती नाही ना सारखं सारखं. डेमोची सीडी आहे रे ती. काय करत असतो रे? हा, काय रे सदा? अरे वा वा वा, खंडोबाचा फोटो आणि तुझ्याकडं लाईनीवर आला की तू. नाही रे बाबा नाण्या, बाईनी पाठवलं होतं. मी अमेरिकेत होतो ना, मला सांगितलं हॉस्टेलच्या रूमवरती लाव, रोज पूजा कर. मी काय म्हटलं, मला अजूनचा फोटो पाठव ना. मग पाठवला. काय काय इथे आहे ना. आजो आय रिअली मिस यू. सदा, ते गेले तेव्हा तुझंच नाव काढत होतं रे. काय करतोस तू? हे देवाचा फोटो काढतोयस? तुला वेट बीट लागलं काय? इट्स जस्ट पीस ऑफ पेपर यार. मग आधी हा फाड. व्हॉट नॉनसेन्स. हे अजूनचा फोटो आहे. हा पण पीस ऑफ पेपरच आहे. फाड 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 फाड. डोंट बी सिली नाना. तू यांना पाहिलंस ना प्रत्यक्ष? तू पाहिलंच नाही ना स्वतः? मी बघितलंय. हे बघितलेस? यांना बघितलेस तू? बोल ना. आहे ना? आणि एवढं जर बोलतोयस ना, तर मला सांग कशावर ना देवाचा फोटो आहे रे? कशावरनं हा देवाचा फोटो नाहीये? नंदा, नंदा, अगं कधीपासून खाली वाट बघतो? चल ना. काय चाललंय तुझं नंदा? वाय यू वेस्टिंग युअर टाइम? काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ यू? दॅट्स व्हॉट आय एम आस्किंग यू. व्हॉट्स रॉंग विथ यू? नथिंग. काही विचार न करता तुझ्या प्रेमात पडले ना, एवढं सोडून नथिंग रॉंग विथ मी. ते नाही म्हणत आहे. हे काय? कोरठणचा खंडोबा, कुलदेवत्यांचं. हे तुमचं कुठलं आहे? छोड नाही. आय डोंट बिलीव्ह ऑल दिस गॉड अँड ऑल. हा, नाही तर काय, देव बी असं काय नसतं का नंदा? काय माहितीये का, मुळामध्ये देव ही कल्पनाच माणसाने निर्माण केलेली आहे. गॉड इज मॅन मेड. व्हेरी सिम्पल. हो ना. म्हणजे माणसानेच निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानेच विश्वास ठेवायचा नाही. पण माझा आहे. मी भारतात गेल्यावर पहिले कोरठणच्या खंडोबाला जाणार आहे. तू येशील ना माझ्या बरोबर? काय? ते नंतर बघू ना, पुढचं पुढे. मला सांग, तू इंडियात कधी येणार आहेस? नक्की नाहीये ना ते. मी कंपनीला तसं कळवलंय की मला लवकरात लवकर भारतात परत जायचंय. तुझी तयारी झाली? फ्रँकली स्पीकिंग, लगेज इज रेडी, बट आय डोंट नो नंदा. मेंटली आय एम नॉट प्रिपेअर्ड. काय झालं? आपले सुखाचे दिवस किती लवकर संपले ना. तसे ते लवकर परतही येतील. माझा माझ्या खंडोबावर विश्वास आहे. क्वेश्चन्स तयार? नो प्रॉब्लेम ना. चालू करूया पुढे. सर आले की लगेच चालू करूया. पोझिशन घे. अतुल, लाइटिंग रेडी आहे? काय प्रॉब्लेम नाही ना? आले. नमस्कार काका. नमस्कार. तुम्ही इथे बसा. आणि ही प्रियंका, ही तुमची मुलाखत घेईल. ओके, बसा. रेडी काका? सुरू करायचं? हो, सुरू कर. ओके, कॅमेरा ऍक्शन. एखाद्या देवस्थानाला आपण भेट दिली आणि काही दैवी अनुभव
किंवा प्रचिती मिळाली. अशी उदाहरणं आपण अनेक ऐकतो. परंतु एखादा अतर्क्य अनुभव आला आणि ज्या व्यक्तीला तो अनुभव आला त्या व्यक्तीचं उर्वरित संपूर्ण आयुष्य एखाद्या देवस्थानाशीच निगडीत झालं. अशा व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. कोरठण खंडोबा देवस्थानाचे अध्यक्ष श्री पांडुरंग गायकवाड यांना. नमस्कार काका. काका, आम्ही ऐकलं की तुम्ही मुंबईला होता. हो. तिथे आपण काय करत होता? मी मुंबई हायकोर्टामध्ये वकिली करतो. मग तिथला व्यवसाय बंद करून या देवस्थानाच्या सेवेसाठी आपला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय कसा काय घेतला? हां, त्याचं असं झालं की 24/4/1988 रोजी मुंबई येथे मालाड मनोरीचे जे शंकराचं मंदिर आहे, गगनगिरी महाराजांच्या मंदिराच्या कामानिमित्ताने आम्ही रिक्षामधून चाललो होतो. माझे 2 सहकारी बरोबर होते आणि BST बसने समोरून रिक्षाला धडक दिली. धडक दिल्यानंतर माझे दोन्ही सहकारी रिक्षामध्ये गतप्राण झाले आणि त्या ठिकाणी मला जे जीवदान मिळालं ते या खंडेरायाच्या कृपेनेच मला ते जीवदान मिळालं अशी मला त्यावेळची परिस्थिती होती. आणि म्हणून हे मिळालेलं नवीन जीवदान, मिळालेलं नवीन आयुष्य खंडेरायाच्या चरणी अर्पण करायचे, त्याची सेवा करायची असा माझा निर्णय त्यावेळेला झालेला होता. खंडोबाच्या कृपेची प्रचिती अनेक भक्तांना झाली आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या निमित्ताने ते इथे येतही असतील. त्यांना आपण काय सांगाल? त्यांना असा संदेश देता येईल की आपल्या देवाला विसरू नका, कुलदेवताला विसरू नका, कुलधर्म कुलाचार जो आहे तो विसरू नका. नियमितपणे खंडेरायाला सहकुटुंब येण्याची प्रथा आहे. मग नैवेद्य, तळी भंडार, खोबरं अर्पण करून देवाची सेवा करा, कुलदेवताची सेवा करा. यासाठीच कुलधर्म कुलाचार असतात. काकांनी आपल्याला खूपच छान माहिती सांगितलेली आहे. आता आपण जाऊयात या नयनरम्य परिसराचा फेरफटका मारायला. करेक्ट. ओके, थँक्यू काका, खूपच चांगली माहिती दिली. चल ये, चल प्रिका. अतुल, इथं बॅकअप करून घ्या. ओके, चल जरा चला ना. हा बाबा. हां बाई येतो का? चुका करा. काळजी घ्या. नाना कुठे गेला म्हणायचा? तो नाना म्हटलं नाना आला. एक हे पुस्तक सवडीनं वाचायचं. थँक्यू. ना तुझ्या दादींचे आभार मानायला पाहिजे. त्यांची गाडी अगदी घरच्यांसारखी वापरतो आम्ही. अरे हा घरचीच गाडी आहे ना आपल्या. आणि हे काय, तू पुण्याला गेल्यावर कंपनी तुला नवी कोरी गाडी दिली की पॉश, मग ती गाडी आली की आमच्या घरचीच नाही का होणार? काढ ना. चांगली का? येतो. चल. हो हो, काळजी घ्या तुम्ही दोघंही. हो, कळवतो. येतो ना. मी येतो रस्त्यापर्यंत सोडू. चला. रोड जरा चांगला झालाय. सदा तू परत केव्हा येणार रे? बघतो ना, या शनिवारी येतो. जमलं तर, नाही तर मग पुढच्या शनिवारी. तोपर्यंत गाडी येईल ना माझी. अरे हा बरं आठवलं बरं का. तू एक काम कर, गाडी घेणारच आहे ना, नंतर शुक्रवारी घे. का रे? शुक्रवारी पौर्णिमा आहे ना. ना मग मी मुद्दाम गुरुवारीच घेणार होतो. नाही, असं बाई म्हणाली आहे. हां, ब्लॅकमेलिंग. चल बरं झालं तू सांगितलंस, म्हणजे आता बाईने विचारलं सांगतो. शुक्रवारी गाडी घेतली, पौर्णिमा होती. नाही सुधारणार. अरे हो, तू आता काय संजयच्या घरी जाणार? नाही, संजयकडे कशाला, आता कंपनीचा फ्लॅट मिळतो ना मला मगरपट्ट्यात. अरे बरं, दाजींना सांग तसं सोडतील ते. दाजी काय, दाजी जरा हा त्या पुढच्या साईडला थांबा तिथं. जरा चल, मी उतरतो. हा चल, नीट जा. दाजी नीट घेऊन जा. आता काय करायचं? तेच फोटो पुन्हा पुन्हा बघताय. अहो एक ठरवा ना मग. काय करणार, काय डोचकत नाही चालत बघ. हे काय आपलं काम आहे? मी काय म्हणतो, त्यांनी त्याला ठरू देत. पुढचं काम आपण सगळं करू की. समजा खरं आहे, पण तुमच्या साहेबासनी येळ हाय. बोलले तरी चढणार ना त्यो. त्याचा बा चढल. चालेल. असं कसं चालेल? काय करताय? काय मी लग्न करतोय पण मला मुली बघतोय. दिसत नाही तुला आम्ही काय करतोय ते? नाही, ते दिसतंय म्हणूनच म्हणलं. ते ठेवा बाजूला. बाई एवढी एक गोष्ट तरी त्याची त्याला ठरू द्या की. म्हणजे तिने काय ठरवलं की काय? तसं काय बोलला काय तुला की? नाही, मला काय नाही बोलला. पण अण्णा,
त्याला शोभल अशी पोरगी आपल्याला गावणार आहे का? हाय हाय ही बघ पाथर्ड्यांच्या केशव थोरात त्यांची पोरगी आहे. इंजिनियर आहे इंजिनियर. ती पण म्हणे फॉरेनला जाऊन आली आहे. अरे पोरगी बघायला काय हरकत आहे? हा? लई भारी पोरगी आहे बरं का? आहे की नाही? आपला पोरगा बी भारीच आहे. केशवराव 2 वेळा येऊन गेला आपल्या घरला. नाही, ते खरं आहे, पण आपले नवरदेव कधी येणार आहेत? विचार तूच फोन करून विचार. अगं बाया हे केव्हा घेतलं रे? लई दिवस झाले. 1000 रुपयात मिळतं. हा चावली पोरं पण वापरतात हल्ली. हॅलो हॅलो सदा. हा मी बोलतोय नाना. हा बोल ना. हे बघ मला असं फोनवर बोलता येत नाही. प्रत्यक्ष कधी भेटतो बोल. रविवारी भेटतो का? नाही ना संडेला पॉसिबल नाही आहे. मला कॅम्पस इंटरव्ह्यूज आहेत आणि बाईला पण सांग मला जमणार नाही एवढ्यात म्हणून. काही बोल नको. मागच्या रविवारी पण आला नाही तू. नाही एक काम करतो आता तुझ्या मागं ना प्रायव्हेट डिटेक्टिव्हच लावतो. सोड बिंदास सोड. नाही मग असं करतो काही उमेदवार पाठवतो तुझ्या कॅम्पस मध्ये इंटरव्ह्यूला. हा नो प्रॉब्लेम. कोणी ओळखीचे आहेत का? पाठव ना. आहेत 7-8 आहेत. दीप्ती, दिव्या, सुनंदा, वैशाली, सुनेत्रा. मग अच्छा टाइमपास चाललाय का तुझा? नाही इंटरव्ह्यू लई प्रकारचे असतात म्हणलं. एक मिनिट थांब. ए पोरा हा त्या पोरींच्या बाबासने काय सांगायचं आम्ही? सारखं फोन करून करून पिडलं बघ आम्हाला. झोप सुद्धा देत नाहीत. तू इथं ये आणि काय तो निकाल लाव. येणार बाई नक्की येणार. पण या संडेला मला जमणार नाहीये. मी तुला कळवीन कधी येतोय ते. अण्णा कसे आहेत? असं ते म्हणतात तू इथं ये आणि मी कसा हाय ते विचार. अण्णांना सांग येतो लवकर येतो. हा केव्हा येणार तू? येणार बाई नक्की येणार. वेळ मिळाला की नक्की येतो. हा बाकी सगळं ठीक आहे ना? बरं ठेवू फोन. ओके. हा ठेवला फोन. 1000 रुपयाचा फोन असं असतो. असं कसं ठेवलं? मी काय म्हणते काय ही थोरात त्यांची पोरगी आपण फायनल करू. अगदी माझ्या मनातलं बोलले बघ. ही कशी आपली सून एकदम झाक दिसेल. आशिष. हा सर. उद्या नागपूरला एक सेमिनार आहे. सो यू अटेंड दॅट. मी तुझं नाव दिले तिकडे. ठीक आहे. हे त्याचे डिटेल्स आहेत. तसे उद्या संडे आहे त्यामुळे इथलं काम काही अडणार नाही. सर ॲक्च्युअल मला उद्या जाता येणार नाही. म्हणजे मला पर्सनल प्रॉब्लेम आहे सर. एनी प्रॉब्लेम? कॅन आय हेल्प यू? नाही नेमका रविवारच असल्यामुळे प्रॉब्लेम आहे सर. म्हणजे तुम्हाला कोर्टनचा खंडोबा माहिती आहे सर? उद्याच्या रविवारी मला तिथेच जायचं आहे. म्हणजे आम्ही सगळे जातो दरवर्षी. वर्षातनं एकदा सलग 5 रविवार. उद्या नेमका शेवटचा रविवार आलाय. मी आई बाबा नवस फेडण्यासाठी. तू बोललायस नवस? मी नाही बाबा बोलले होते. तुमचा विश्वास बसणार नाही सर पण जन्मानंतर 5 वर्षात झालो तरी मला बोलता येत नव्हतं. काय करतात तुझे बाबा? ते टेल्कोमध्ये आहेत मेकॅनिकल इंजिनियर. ते कसे गेले कोर्टनला? कोर्टनला नाही अहमदनगरला गेले. मी 5 वर्षाचा होतो. जवळजवळ मुकास होतो. बाबा कायम चिंतेत असायचे. डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते. बाबा कंपनीच्या कामाकरता एकदा अहमदनगरला गेलेले. ते ज्यांच्याकडे उतरलेले त्यांच्याकडे माझा विषय निघाला. तेव्हा त्यांनी सांगितलं कोर्टनच्या खंडोबाला नवस बोल. बाबा लगोलग कोर्टनला गेले. त्यांनी खंडोबाला साकडं घातलं. म्हणाले आशिषला वाचा येऊ दे. आणि तसं झालं तर आम्ही दरवर्षी म्हणजे वर्षातनं एकदा सलग 5 रविवार सहकुटुंब तुझ्या दर्शनाला येऊ. सर तुमचा विश्वास बसणार नाही. बाबा घरी आले. जसं त्यांनी दारात पहिलं पाऊल टाकलं ना तसं माझ्या तोंडून शब्द आला बाबा. आई आणि बाबा कितीतरी वेळ नुसते रडतच होते. तेव्हापासून दरवर्षी आम्ही कोर्टनला म्हणजे वर्षातनं एकदा सलग 5 रविवार जातो. 4 रविवार झालेत. हा शेवटचा रविवार सर. सर चालेल ना? तुझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे? माझा प्रश्नच येत नाही सर. बाबा नवस बोलले होते. प्रचिती त्यांना आली आहे. मी फक्त जातो त्यांचा मान ठेवण्याकरता. आणि माझे एक शिक्षक म्हणायचे जी झुकते तीच मान खरी उंचावते. त्यामुळे मी जातो सर.
सर ह्या वेळी मी नागपूरला नाही गेलो तर चालेल ना? सर प्लीज. थँक्यू सर. कोलठणचा खंडोबा डिफिकल्ट आहे सर. अण्णा अण्णा अरे इकडे इकडे काय रे? अण्णा हा विपरीत झालं बघा. काय? देवाचे चांदीचे डोळे चोरीला गेलेत. काय? समजा जमले चावले. चला चला चला. चल 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 आलो मी आलो. थांबा गोंधळ घालू नका. आधी मला सांगा पोलिसांना कोणी कळवलंय का? फोन केला यायला निघालेत. देवाचा कोप होईल आता गावावर. हो लय आखरी झाले. मी काय म्हणतो आपण दुसरे डोळे बसू की. तुम्ही काळजी करू नका मी पैसे देतो. चोर घावला पाहिजे ना. एक मिनिट एक मिनिट. काय म्हणतो आपण चोराला शोधणारच आहोत पण तरी बी नाही सापडला तर आपला खंडेराया त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. आपला विश्वास आहे की नाही खंडेरायावर? बोल सदानंदाचा. सदानंदाचा. अरे देवा खंडेराया माझी चूक झाली. माझी चूक झाली. माझी चूक झाली खंडेराया. माझी चूक झाली बाबा. अरे आंधळा आहे वाटतं. देवाला न्याव केला. बाबाला कशी आवडत आठवली. देवाला शिक्षा केली मला. ए काय लावलंय सकाळी देवाच्या दारी इथं? कशा पाय रडतो इथं? देवा खंडेराया म्या चुकलो. म्या देवाचे डोळे चोरले. म्या देवाचे डोळे. देवाचे डोळे आईला. ए बोल बोल कुठे आहे डोळे? कुठे ठेवले डोळे सांग. बोल पटकन. मला मला माफ करा. माफ करा. अरे याचा चांगला बॅगटात लाथा घाला. आता सांगणार नाही. सांगतो म्या डोंगराकडे गेलो. झाडाखाली खड्डा काढला आणि तिथे डोळ्याला बोले. माझ्या डोळ्याची ज्योती गेली. मी आंधळ झालो. मी आंधळ झालो. मला माफ करा. चला रे चला डोंगराच्या अंगाने झाडाने झाड शोधून काढू आपण. डोळे शोधलेच पाहिजेत. मला माफ करा. माझी चूक झाली. माझी चूक झाली. माझी चूक. खाली पहा हे तुम्ही असं वरून 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 स्वतः खाली हे इथंच असणार आहे. इथे ते सांगितलं जागे त्यांना. हा खाली तुम्ही खाली व्हा खाली. स्वतः 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 चांगलं खोल करू का? चला खोल खांडा. हा
देवाचे डोळे घावले. अरे वा वा देवाचे डोळे घावले. अरे वा वा देवाचे डोळे घावले. देवाचे डोळे सापडले. अरे देवाचे डोळे घावले. वा 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 देवाचे डोळे सापडले. मला माफ कर खंडरा खंडरा मला दिसायला लागलं. खंडरा मला दिसायला लागलं. मला दिसायला लागलं. मला दिसायला लागलं. खंडरा देवा देवा मला दिसायला लागलं. खंडरा मला दिसायला लागलं. स्वयं बुठाण कोरठंच कुलस्वामी खंडेराया माझ्या कुलस्वामी खंडेराया. हॅलो हॅलो अण्णा. अण्णा मी अण्णा अण्णा नाही जराशा न करा. अगं बाई बाई अगं मी बोलतोय. सदा व्हय मग ठेवतेच. काय र रोज फोन करतो म्हणलेलास तुम्हाला 4 दिवसानंतर फोन करतोस वय. अगं बाई काय करणार कामामध्ये 11-12 वाजतात रात्रीचे. तुम्हाला कशाला डिस्टर्ब करायचं. का सकाळी सकाळी फोन केला तर ज्यादा पैसे पडतात वय. तसं नाही ग बाई. बरं मला सांग तू कशी आहेस. मला काय झालंय मी मस्त मजेत आहे. एकुलता एक लेक माझा त्याला मोठं करण्यासाठी उरावर धोंडा ठेवला आणि त्याला लांब धाडला शिक्षणासाठी. मला काय ठाऊक ते एवढा लांब जाणार म्हणून. बाई बाई रडू नकोस प्लीज. अगं असं काय करतेस. हे बघ माझं ऐक. तू आणि अण्णांनी माझ्यासाठी जे काही केलं मी चीज केलं का नाही त्याचं. हां तुम्हाला अभिमान आहे ना माझा. आणि बाई मला तुझा आणि अण्णांचा खूप अभिमान आहे. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे. असू दे आता तू आलास का नाही तर एक फोटो ठेवून जा तुझा म्हणजे सारखं बघत बसन मी. बरं आपल्या तिघांचा फर्स्ट क्लास एक फोटो काढूया तुझा माझा आणि अण्णांचा. हां आणि नानाला पण त्याच्यात घेऊया. काय माहितीये का बाई नाना तिकडे असतो तुमच्या दोघांची काळजी घेतो ना म्हणून मी इथे निर्धास्त असतो. सांग त्याला. थांब थांब नाना चाल इकडं देते त्याच्याकडे. ए नाना ये लवकर. सदाचा फोन आहे बोल बोल. सदाचा आल्या लवकर बोल. बोला सदानंदराव. काय नाही रे नाना बाई आणि अण्णांची काळजी वाटते. बाई खूपच इमोशनल होते रे. नाना जरा दोघांची काळजी घ्या प्लीज. फुकट नाही नाही पगार कधी देते ते बोला. असली कामं आपण फुकट करत नसतो. हा आणि असल्या गोष्टी आपण फोनवर ऐकत नसतो बरं का. त्यासाठी फेस टू फेस कधी भेटताय बोला. मागच्या शनिवारी येणार होता तुम्ही का. मगर पट्ट्यात वीकेंड सुरू झालेत. आधी तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर आणि बाईला एक निरोप दे. या शनिवारी मी आणि संजय तिकडे येतोय. नशीब माझं. आणि बघ त्या दिवशी संध्याकाळचा रिकामी ठेव. अरे आपल्या जय मल्हार विद्यालयात तुझा सत्कार ठेवलाय. आपले हेड सर तुला भेटतीलच पुण्यात 2-4 दिवसात. नाही नाही ना ना एक मिनिट माझा ऐक. त्यांना म्हणावं की तेवढाच निरोप देण्यासाठी पुण्याला येण्याची काही आवश्यकता नाहीये. तुझ्याकडे निरोप दिलाय मला तो पोचला. नो फॉर्मॅलिटीज या. आणि मी काय म्हणतो सत्कार बित्कार कशाला. जस्ट फॉर्मॅलिटी. अरे तेच सांगण्यासाठी सर तुला पुण्याला भेटणार आहेत. बरं चल शनिवारी भेटूया आपण. ओके ओके ठेव ठेव ठेव. ओके या बाय. ठेवलाच हे फोन. हा अरे मला त्याला सांगायचं होतं पोरींच्या बापाचं मला सारखं फोन यायला लागले. अगं बाई आता असल्या गोष्टी फोनवर बोलायच्या असतात का. तो शनिवारी येणार आहे ना तेव्हा बोलू ना आपण. आणि हे बघ आपण आधी त्याचा अंदाज घेऊ असं आपलं मला वाटतं. म्हणजे आणि हे बघ ना आता त्याला शोभल अशी पोरगी आपल्या गावात गावणं आपल्याला शक्य आहे का. ते मला काय ठावं नाही बघ. हा ती त्याची बायको नंतर होणार आहे पण त्याच्या अगोदर माझी सून होणार आहे. कळलं का तुला. हो. हा
आधी सून का आधी बायको? देवा खंडेराया तूच ठरव रे आता. गाडीचा आवाज यायला लागला. चला होय. अरे उतर 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 लवकर कपारे. अरे हार घाल. हा घाल. अहो हे नारळ फोडायचं बरं का. बाई काय करतेस हे? अरे काय म्हणजे पूजा करते. नवीन गाडी आहे. आता यात पण देव आहे काय? अगं बाई मशीन आहे ते. तू गप, तुला नाही कळायचं. चला झालं. नारळ हा, नारळ फोडा नारळ फोडा. अरे लाव तिथे उदबत्ती लाव खाली. फोडा. चांगले. होय रे पोरा, गाडी केव्हा घेतलीस? शुक्रवारी. हा म्हणजे पुनवाचा दिस होता, खंडेरायाचा दिस नाही का हो? होय होय. बघा बघा माझ्या लेकाने कशी झाक गाडी घेतली. घेतली का तुम्ही कधी अशी? तुझ्या लेकाकडे एकच गाडी आहे, माझ्याकडे 10 म्हशी आहेत. जरा बसा चक्कर मारून येतो. चल. चक्कर बिक्कर न ग, डायरेक्ट खंडेरायाच्या गडावर जायचं, देवदर्शन घ्यायचं. काय हो? आपण हो चला येऊया. चला. अरे धर 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 धर. खंडेरायाचं. होय होय होय. बस तुम्ही. नाही बाई तिकडनं बस. बाई नाही तिकडनं तिकडे बस. सावकाश बस. मी चालू का गाडी? नाही मला बैलगाडी येते. ही नाही बाबा. बसलात काय? बस ग बाई. होय होय होय. आलो रे संजय. काय रे? काय हे एवढ्या घाई गडबडीत कुठे गेले? गडावर. गडावर खंडोबाच्या? हा अरे मग असं उभं काय? कॅमेरा घेऊन ये, फोटो काढला पाहिजे. असा योग नाही येणार परत. इथे सदाला आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या माय भगिनी आणि बंधूंनो, तसेच सदापासून प्रेरणा घेण्यासाठी जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या छोट्या गावातून जाऊन शिक्षणामुळे मोठा झालेला आपला सदा, आपल्या अण्णा शिंदेंचा मुलगा, आपल्या गावचं नाव त्याने परदेशात गाजवलं. वयानं आपल्यापेक्षा लहान पण ज्ञानानं आपल्या सर्वांपेक्षा मोठा झालेला आपल्या गावच्या सुपुत्राचा सत्कार करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. हे आपलं भाग्य. असे सत्कार इथे वारंवार करण्याची संधी मिळो हीच खंडेरायाचरणी प्रार्थना. कारण अशा प्रकारचे हे नेत्रदीपक यश म्हणजे खंडेरायाच्या त्याच्या लेकरांना मिळालेला भरघोस आशीर्वादच आहे अशी मला खात्री आहे. म्हणूनच आपले आजचे उत्सवमूर्ती सदानंद शिंदे
यांच्या हस्ते श्री खंडेरायाची महापूजा करावी अशी आपणा सर्वांची इच्छा त्यांच्या कानावर घालतो. धन्यवाद. मी अण्णांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत मांडावे. व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सदाला मी अगदी लहानपणापासून ते अगदी अमेरिकेला जाईपर्यंत सगळे क्षण मला आठवत आहेत. खरंच आई वडिलांचे पांग फेडले पोरांना. आता देवाच्या दरबारी आम्ही जायला मोकळे झालो. माझ्याप्रमाणे त्याच्या आईची स्थिती पण तशीच आहे. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी, गायकवाड साहेबांनी आमच्या सदाचं कौतुक केलं, कारण घरातलं कौतुक हे सगळ्यात मोठं असतं. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सदानंदराव, आता तुम्ही 2 शब्द बोला. नमस्कार. व्यासपीठावर जमलेली सर्व प्रतिष्ठित मंडळी, गावकरी बंधू भगिनी आणि माझे वर्ग मित्रमैत्रिणी, आत्ताच आपणा सर्वांचे आवडते ग्रामस्थ गायकवाड साहेब यांनी आत्ताच आपणा सर्वांना सांगितलं की आपल्या सर्वांचं आवडतं देवस्थान श्री खंडेराया यांची महापूजा माझ्या हस्ते व्हावी, म्हणजे अशी त्यांची इच्छा आहे. यावर मी आपणा सर्वांना अत्यंत नम्रपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझी देवाशी काही दुश्मनी नाही, पण पूजा अर्चा, कर्मकांड यावर माझा अजिबात विश्वास नाही. हाती घेतलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने ते पूर्ण करावं, मार्गी लावावं, यालाच मी जास्त महत्त्व देतो. हीच माझ्यासाठी देवपूजा, महापूजा. त्यामुळे श्री खंडेरायाची महापूजा माझ्या हस्ते मंडळी, मी आपल्या सर्वांसमोर हात जोडून माफी मागतो. मला क्षमा करा. श्री खंडेरायाची महापूजा माझ्या हस्ते मला शक्य होणार नाही. आज आपण सर्वांनी हा जो अविस्मरणीय माझा इथे सत्कार केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अण्णा, काय करतेस तू? काय करतेस? केवढा अभिमान होता मला माझ्या पोराचा, केवढा अभिमान होता. खंडेरायाची पूजा मी करणार नाही असं कसं म्हणला होते? असं कसं म्हणला? देवा परस तो मोठा होय, देवा परस
अगं त्याचा देवावर विश्वास नाही असं नाही आहे, पण त्याला पूजा अर्चा नाही आवडत करायला. आपण तरी त्याला कशी जबरदस्ती करणार? तुमची चूक आहे वय, तुमची चूक आहे. तुमचा पोरगा लय हुशार ना, पण लांब शिक्षणासाठी धाडला तुम्ही. मी अभि म्हणलं वय देवा, माझा पोरगा शिकून मोठा होईल, लय मोठा होईल. पण मला काय ठाव, एवढा मोठा होऊन देवापासून लांब जाईल देव. कपाळ करत ते अशी कशी माझी कुस उपजली हो. माझ्या हातनं पाप घडलं बघा, माझ्या हातनं पाप घडलं. देवाचं कोप होणार माझ्यावर, ना नवस फेडला ना कोप होणार. करून घेतेस तू माझं ऐक, तुझ्या तोंडून नवस वदवणारा तो खंडेरायच होता, आणि आज सध्याच्या तोंडून सुद्धा खंडेरायच बोलला. मला वाटतं त्याच्या खंडेरायच्या मनात काहीतरी असणार, आणि तुझा नवसाची खंडेरायला काळजी नाही असं वाटतं तुला? माझी खात्री आहे एक ना एक दिवस तो खंडेराया सदा मार्फत तुझा नवस पूर्ण करेल. कोण समजतोयस तू स्वतःला? सांग ना, कोण समजतोयस? बाई अण्णांपेक्षा गावापेक्षा मोठा झालायस का तू? बोल ना आता, दे ना उत्तर दे. हे बघ नाना, प्रश्न माझ्या मोठेपणाचा नाहीये. जी गोष्ट स्वतःला पटत नाही ती बेधडकपणे सगळ्यांसमोर स्पष्ट सांगावी, हे संस्कार बाई अण्णांनी केलेत माझ्यावरती. हे संस्कार बरे ध्यानात राहिले तुझ्या? मग मोठ्यांचा मान ठेवावा, गावाचा मान ठेवावा, मोठ्यांचं ऐकावं हे बरं विसरलास. अरे आज जेवढी मोठी तुझी मिरवणूक निघाली ना, तेवढी गावात कधीच कुणाची निघाली नव्हती. कसं आहे सदा, तुझे विचार मला काही अंशी पटतायत, पण ते कुठे, कधी आणि कसे मांडावेत याचा पण विचार करायला पाहिजे ना तू. अरे यार, म्हणजे मी जे खरं बोललो ते चुकलो का? नाही, अजिबात चुकलेलं नाहीयेस, पण खरं बोलण्याबरोबर तू बाकीच्या गोष्टी विसरलास. त्याचं काय? आई, अण्णा, गाव याच्याकरता पूजा करतोय असं म्हणायला काहीच हरकत नव्हती बरं का तुला. हा फक्त बोलला असता, पण पूजेला आलाच नसता. करेक्ट, मला हेच म्हणायचंय. आज मी आई आणि अण्णांना सगळ्यांसमोर दुखावलं ना. समजा उद्या मी सगळ्यांसमोर म्हटलं असतं की मी येतो पूजेला आणि आलोच नसतो, तर त्या दोघांना किती त्रास झाला असता. त्यापेक्षा हा त्रास बरा ना, स्पष्ट बोललो मी. काय चुकलो? तुला असंच वाटणार रे, पण सदा तू अण्णा आणि बाईला ना खरंच ओळखलं नाहीस. मला तर ना कसं वागायचं तेच कळेन असं झालंय आता. अरे यार, खरं बोललो तरी तुम्ही लोक असं बोलता मला. माझं डोकंच चालेल असं झालंय, भणभणायला लागलंय माझं डोकं. तुला एक मस्त सल्ला देऊ का? ऐक, बघ, हे कृपा हेअर टॉनिक लाव डोक्याला, मस्त आराम मिळेल बघ. अरे बघतो काय, मी रोज डोक्याला तेल लावतो, हे तू लावून बघ ना कसा आराम मिळतो की नाही बघ. बशीर का संजय? हेच ही चिडचिड बंद करण्यासाठी मी बोललो, जरा वातावरण हलकं केलं यार, पण लावून बघ एकदा हे कृपा हेअर टॉनिक, खरंच. अरे सदा दादा, ओ सदा दादा, लवकर चला, तुमच्या आईनं ऍडमिट केलंय. बाई, अण्णा, अण्णा, अहो काय झालं बाईला? अण्णा, 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 अण्णा सांगा ना बाईला काय झालं? स्वतः सगळं करून परत मला विचारतोस काय झालं म्हणून? आपण मी काय केलं अण्णा? तुझ्यामुळे सगळं झालंय. म्हणजे? अरे महापूजा करायला तयार नव्हतास ना, त्याचा धसका घेतलाय तिनं. देवाला न मानणारा मुलगा स्वतःच्या पोटी जन्माला आला म्हणून तिची अशी अवस्था झाली. एक्सक्यूज मी डॉक्टर, मी सदानंद, माझी आई इथे ऍडमिट आहे. व्हॉट हॅपन विथ हर? त्यांचा बीपी हाय झालेला आहे.
BP हाय होऊन शूट आउट होऊन मेंदूत रक्तस्राव झालेला आहे आणि त्यामुळे त्या कोमात गेलेला. आता कशाला गॉडचं नाव घेतोस? आता का गॉडचं नाव घेतोस? डॉक्टर साहेब काहीतरी करा ना, त्यांना लवकर बरं करावं. आमचे प्रयत्न चालूच आहेत, पण अशा पेशंटच्या बाबतीत चान्सेस 50-50 असतात. म्हणजे त्या बऱ्या होतीलही, नाही होणार. पण मग आता नेक्स्ट स्टेप काय? आता परमेश्वरावर भरोसा ठेवायचा. त्यानेच काही चमत्कार केला तर. एक्सक्यूज मी. हाय शशांक, सदानंद या आय एम फाईन. शशांक तुला माझा ईमेल मिळाला? या मग रिपोर्ट दाखवलेस? नो होप्स म्हणजे काय शशांक? नाही त्यांचं म्हणणं काय? कोमात गेलेला माणूस कधी बरा होतोय सांगता येत नाही त्यांना. अमेरिकेतले डॉक्टर बोलताय ते. अरे मग त्यांचा काय उपयोग आहे शशांक? नो दॅट आय कॅन अंडरस्टँड, पण काय मग तुला काय म्हणायचंय? हो पण अरे काहीतरी प्रयत्न करा ना म्हणा. मग मी बाईला तिकडे घेऊन येऊ का? त्याचा काही उपयोग नाही. अरे मग याच्यावर सोल्युशन काय? काही होप्स नाही म्हणतात. ट्राय टू अंडरस्टँड. अरे माझ्या आईच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे शशांक. मग आता काय करायचं म्हणतायत ते? ब्लेसिंग्स? देवावर श्रद्धा ठेवा. नॉनसेन्स यार. यानी काय होणार आहे? त्याला काय मेडिकेशन नको का? ठीक आहे. आज वाटायला पाहिजे तुला. मी पाहिले रे आता बाईला जाऊ. काय अवस्था झाली तिची माहितीये तुला? अरे लेक आहेस ना तू तिचा. पोरं आई बापाला जगवतात रे. आणि तू स्वतःच्याच आईच्या जीवावर उठलास. तिलाच मारायला निघालास. माझं काय दोष आहे ते तर सांग ना. काय चूक आहे? चूक तुझी नाहीये रे. त्यांनी तुला जन्माला घातलं ना, ही चूक त्यांची आहे. तुला चांगलं शिक्षण दिलं, ही चूक त्यांचीच आहे. तुला परदेशी पाठवलं, ही पण चूक त्यांचीच आहे रे.
एक आई स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःच्या काळजाच्या तुकड्याला बाहेर पाठवते ना, तेव्हा तिला काय वेदना होता ते तुला नाही समजणार रे, नाही समजणार. त्या माऊलीनं त्या वेदनाही सहन केल्या रे, त्या वेदनाही सहन केल्या, पण तरी ही चूक तिचीच आहे रे, चूक तिचीच आहे. नाना, अरे यार, तुम्ही लोक मला समजून का घेत नाही? तुला काय वाटतं तिची अवस्था बघून मला बरं वाटत असेल? मला काहीच होत नसेल, काहीच दुःख होत नाही? अरे नाना, काही झालं तरी शेवटी मी तिचा मुलगा आहे रे. मुलगा? मुलगा? हे ज्याला स्वतःच्या आई बापाचं दुःख स्वतःच्या स्वार्थापेक्षा लहान वाटत, तो मुलगा? तुला काय माहितीये रे आई बापाविषयी? काय माहितीये तुला? अरे तुला परदेशात पाठवल्यानंतर त्यांनी त्यांच्या मायेची भूक माझ्यात भागवली रे, माझ्यात. माझ्या रूपात त्यांनी तुला बघितलं रे. कोण कुठला पोरका मुलगा बी मला जीव लावला रे, त्यांनी मला जीव लावला. सदा तू माझा मित्र आहेस, जवळचा मित्र आहेस, भावासारखा आहेस. पण बाईच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं ना, तर माझ्याशी गाठ आहे, सदा गाठ माझ्याशी आहे, माझ्याशी गाठ आहे सदा. देवा खंडोबा रायानंच माझ्या मदतीसाठी तुम्हाला धाडली. अरे तुझ्या हातनात मी पूजा करन असं नवस बोलली आहे देवाला. म्हणजे माणसानेच निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानेच विश्वास ठेवायचा नाही. आणि माझे एक शिक्षक म्हणायचे, जी झुकते तीच मान खरी उंचावते. त्याला स्वतःच्या आई बापाचं दुःख स्वतःच्या स्वार्थापेक्षा लहान वाटत, तो मुलगा. अरे तूच जर पूजेला नाही तर कसं होईल? अरे महापूजा करायला तयार होतस ना, त्याचा धसका घेतलाय तिनं. देवाला न मानणारा मुलगा स्वतःच्या पोटी जन्माला आला म्हणून तिची अशी अवस्था झाली. अरे बाबा, देवाच्या आशीर्वादाचं फळ आम्हाला भरपूर भरपूर भेटलंय. तसाच त्याचा कोपण असतो या, तसाच त्याचा कोपण असतो या, तसाच त्याचा कोपण असतो या.
देवा खंडेराया, आज मला पटलं की तूच परमेश्वर आहेस, तूच सर्वश्रेष्ठ आहेस. आता माझी शेवटची आशा तूच आहेस खंडेराया. अरे बाई आणि अण्णा हेच माझं दैवत, आणि तू तर त्यांचा देव आहेस, म्हणजे देवाचा देव तू. आजपर्यंत मी तुझ्यापासून लांब पळत राहिलो, पण शेवटी आज तुझ्या पायाशी आलो. खंडेराया, माझ्या बाईला वाचव रे. तिची इच्छा, तिने म्हणते ना नवस मी पुरा करेन, पण माझ्या देवाला वाचव. खंडेराया, आज जर माझी बाई वाचली ना, तर मी स्वतः तुझी महापूजा घालेन, पण माझ्या बाईला वाचव, माझ्या बाईला वाचव. खंडेराया, माझ्या बाईला वाचव. सदा 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 बाईला शुद्ध आलीये, बाईला शुद्ध आलीये. हो, ती तुझीच आठवण काढते. बाईला शुद्ध आली? हो सदा, चल चल लवकर चल. नवसाला पावलांच बाई. कशी आहेस तू? हो, बघितलं का? सदाच्या कपाळाला खंडोबाचा भंडारा आहे. होय बाई, खंडेरायानेच तुला वाचवलं. मी खंडेरायाला साकडं घातलं की माझी बाई मला परत दे, आणि खंडेराया माझ्या नवसाला पावलं. तू बोललेलं नवस आता मी फेडणार, मी त्याची महापूजा करणार. भरून पावलं रे बाबा मी. तू नुसतं म्हणलं तर किती बरं वाटायला लागलं बघ. आता माझं एक म्हणणं ऐकशील? अगं आता एक काय 10 सांग ना. आता तो फक्त गुबु गुबु गुबु. आम्ही पसंत केलेल्या पोरीशी लगीन करून मोकळा हो. अगं पण बाई, आता पण नाही आणि बिन नाही, काय हो? अरे बघा, बोला फुलाला गाठ पडली. नंद तू? सदा तू? हा, तुम्ही एकमेकांना ओळखता? हो, अमेरिकेत आम्ही एकाच वर्गात शिकायला होतो. इथंच आमचं काय तुमचं काय? अगं बाई. बघितलं सदा, ह्यो सुद्धा योग खंडेरायानेच जुळून आणला. समद्यांच्या मनात तेच होत, फक्त वाटा वेगळ्या वेगळ्या होत्या. अरे यालाच दैवयोग म्हणायचा. बाई, तुझं म्हणणं मला पटलं. चला आता जोडीने नवस फेडा. अरे सदानंदाचा जोडा म्हणजे सदानंदाचा योग. पारनेर जिल्हा नगर नाव गाजे मुलखात. क्षेत्र कोरठण खंड बारोठा पिंपळ गावात. क्षेत्र कोरठण खंड बारोठा पिंपळ गावात. क्षेत्र कोरठण खंड बारोठा पिंपळ गावात. आज आरती गाऊया आरती, ओवाळू म्हाळ सापती खंडोबाची मूर्ती.
खंडोबाची मूर्ती आज आरती गाऊया आरती ओवाळू माळ सापटी खंडोबाची मूर्ती भक्त जनांची होती या दाटी खंडेरायाच्या दर्शनासाठी कुलदैवत मल्हारी राजा स्वयंभू मूर्ती माळ संपती खंडोबाची मूर्ती आज आरती गाऊया आरती ओवाळू माळ सापटी खंडोबाची मूर्ती कोरठण क्षेत्र हे महान लावू कपाळी भंडारा सोन कवी भक्त नामदेव गातो अगाध ही कीर्ती